हाय हॅलो नमस्कार, मी शिवांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे संडे आणि म्हटलं आज थोडंसं तुमच्यासोबत रुटीन शेअर करते. तसं आज काय असं स्पेशल रुटीन नाही, निवांतच आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत 9:15. फक्त माझी आंघोळ वगैरे झाली, चहा नाश्ता झाला आहे आणि या दोघांना पण नाश्ता, आम्ही तिघांनी पण नाश्ता केला. त्यांची आंघोळ वगैरे अजून बाकी आहे. सकाळी तसं तर उशिराच उठले कारण माझी तब्येत एवढी जास्त खराब आहे. आता तुम्ही जर माझे मिनी ब्लॉग पाहत असाल ना तर बऱ्यापैकी मी सांगितलं होतं की माझी तब्येत खराब आहे. पण झालं आहे असं की आज मला सलाईन पण घ्यायचं आहे आणि फ्रायडे सॅटर्डेला दोन्ही दिवस मी शौर्यला काही स्कूलला पाठवलं नव्हतं आणि आज तर संडेच होता. म्हटलं आज आहे तो घरी तर मग तो दक्षला म्हणजे दक्षला मी झोपी लावते आणि मग तसंही दक्ष झोपल्यावरती ना 1.5 तास तरी झोपेल आणि तोपर्यंत माझं सलाईन पण घेऊन होईल. मग आता घरातल्या बाकीच्या गोष्टी आवरायच्या, जसं की फक्त स्वयंपाक बनवणार आहे आत्ता आणि मग सलाईन वगैरे घेऊन आले ना की मग बाकीची कामं आवरेल. तसं तर संडे नुसतं म्हणायला असतो किंवा जे स्कूलला सुट्टी असते किंवा काही कामांना सुट्टी असते, पण एका आईला किंवा एका बाईला आयुष्यात कधीच सुट्टी नाही भेटणार. म्हणजे जन्मल्यापासून तर तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिला कधी सुट्टी भेटत असेल माहीत नाही, कारण तिला नुसते कामं कामं, हे झालं का ते झालं की हेच चालू आहे. माझं तर असं झालं आहे, मी आता समजा 1-1.5 महिना मुलांना सुट्टी होती त्यामुळे एकदम निवांत रुटीन, निवांत उठायचं आणि कामं दिवसभर चालायची. आणि एकतर माझं असं आहे, कामं दिवसभर चालले तरी चालतील पण दक्षूकडे आणि शौर्यकडे मग मी लक्ष देते, कारण हे कधी काही कुटाणे करून ठेवतील ना. यांचे कुटाणे नंतर आपल्यालाच भोगावे लागतात. म्हणजे त्यांनी जर त्यांना काही लागलं तर मग त्यांच्याकडं त्यांचंच ते हॉस्पिटल आणि त्यांच्याकडे लक्ष द्या असं होतं. त्यापेक्षा मग ते कामानंतर झाले तरी चालतील, सकाळचं काम दुपारी जरी झालं तरी चालेल, मी केवढं लोड घेत नाही, पण आधी त्यांच्याकडे लक्ष देत असते. पण आता झालं आहे असं की सुट्ट्या होत्या एवढ्या दिवस, त्याच्यानंतर मम्मीकडे गेले आणि तिथं गेल्यावरती तर एक ग्लाससुद्धा उचलायचं काहीच काम नव्हतं. त्यामुळे 8-10 दिवस माझा इतका आराम झाला. आणि तिथून इकडं आल्यावरती झालं असतं की एकदमच बिझी रुटीन झालं. म्हणजे शौर्यची स्कूल चालू झाली आणि तुम्हाला माहिती आहे 7 वाजता त्याची बस येते, म्हणजे सगळं तोपर्यंत त्याच्या आंघोळ टिफिन सोबतच दक्षूला पाहायचं, त्याला घेऊन मग स्वयंपाक बनवायचा. आणि हे ना थोडेसं आता चिडचिड होती आहे आणि इतकी मग आजारी पडले ना त्या दिवशी. तर असं झालं होतं रात्री 9 वाजता, म्हणजे मागच्या गुरुवारी, तेव्हापासून माझं दुखतं आहे अजूनही काही बरं नाही. मागच्या गुरुवारी असं झालं होतं रात्री 9 वाजता, म्हणजे माझं डोकं दुखायला लागलं होतं. 8च्या दरम्यान डोकं दुखायला लागलं. आणि तसंही माझं कधी कधी डोकं दुखतं, जास्त एडिटिंग म्हणा किंवा मग जास्त लोड घेतला किंवा प्रमोशनचे काही व्हिडिओ असतील. घरामध्ये तर काही चिडचिड होत नाही, ह्याच गोष्टीमुळे जास्त चिडचिड होते, कारण माझी लेकरं ना खरंच एवढे शांत आहेत ना. आता लेकरे म्हणल्यावर थोडेफार त्रास देतात पण ते खरंच खूप गुणी आहेत. म्हणजे शौर्यला म्हटलं ना की एकदम शांत बस, दक्षूला बघतो तो लगेच बघतो. आणि दक्षूचं असं आहे, माझं जर कधी दुखायला लागलं ना तर तो त्याचंच खेळतो आणि त्याचंच झोपतो. म्हणजे काल त्रास झाला, इतकं दुखत होतं. आणि बेडवरती मग शक्यतो माझं दुखत असलं ना किंवा इतर वेळेस पण मी बेडवरती काही झोपत नाही, दक्षूकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. मग खाली जर असं पडले ना तर मग तो खेळतो आणि त्याचं तो झोपी जातो. परवा तसंच झालं. आणि मग कधी कधी असं वाटतं ना, लेकरं किती गुणी आहेत आपले. कधी कधी जर त्रास दिला तर असं वाटतं बापरे, ह्यांच्यापेक्षा या जगात असं म्हणजे तुफान कुणीच नसेल असं होतं कधी कधी. तर झालं असं की 9 वाजता म्हणजे 8 वाजता गोळी घेतली. आणि माझं असं आहे, मी जर गोळी घेतली ना तर अर्ध्या तासामध्ये बरं वाटतं, पण पाऊण तास 1 तास झाला पण काही बरंच नाही वाटलं. आता थोडासा माझा आवाज चेंज येईल, कारण खाली गिरणी आहे पिठाची आणि ती चालू झाली की मग थोडासा असा खरखर आवाज येतो, पण चला असो. आणि 1 तास झाला तरी काही बरंच नाही वाटलं 9 वाजता. आणि मग मला इतका त्रास व्हायला लागला ना, हे पण घरी नव्हते, हे कामावरती गेलेली होती आणि यांना जवळपास ना 1:30-1:45 होणार होते रात्री घरी यायला. मग आणि मग ना म्हणजे माझं ना हा हात आहे ना एकदम असा उचलतच नव्हता, असं झालं होतं. मला नेमकं मला काय होतं आहे ना हे समजत नव्हतं. आणि असं ना 2-3 टाईम झाले, खरं तर पहिलं पण झालेलं आहे. डोकं दुखतं, मळमळ, उलटी आणि हात तर एकदम उचलत नव्हता. डोक्यात ना अर्ध्या डोक्यामध्ये इतक्या मुंग्या येतात ना, अशा एकदम अशा गाला तिकडे सगळीकडे मुंग्या येतात. असं जोरात मारावं असं वाटतं. मारलं तरी पण असं जाणवत नाही की इथे मी काहीतरी करते असं होतं. इतक्या मुंग्या येत होत्या आणि बोलता पण येत नव्हतं. म्हणजे माझं बोलणं ना शौर्यला समजतच नव्हतं. आणि एक त्रास आहे, तो कधी मोबाईल बघत नाही, पण त्याच्या मनात जर आलं ना कधी तर मग पहिलं बघायचं. म्हणून मी काय केले, माझ्या आयफोनला तर आता
आयफोन तर तो काही घेतच नाही, पण माझा जो OnePlusचा पहिला मोबाईल आहे ना, तर त्याला मी पॅटर्न टाकून ठेवला आहे. आणि झालं असं की मग त्याला कुणाला फोन पण करता येईल. मग त्यावेळी मला असं वाटलं होतं की मोबाईलला लॉक टाकणं म्हणजे एकदम चुकीचं आहे, कारण की कमीत कमी आपल्याला काही झालं घरात कुणी नसल्यावरती मुलं कॉल तरी करू शकतात असं आहे. आणि मग त्याला नेमकं माझं समजत पण नव्हतं. मी त्याला सांगत होते की माझं हे दुखतंय किंवा तू दक्षूला बघ, तो पण रडत होता त्या टायमिंगला. आणि मग तो इतका घाबरला. मग तो डॉक्टरांना घेऊन आला आणि मग चेक वगैरे केलं, डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, पण काही बरंच नाही वाटलं, म्हणजे थोडं पण बरं नाही वाटलं. मग तसंच कसं तरी झोपून इकडं तिकडं मी तसं काढलं. आणि मग यांना फोन केला तर हे म्हटले मी आलो आहे. आणि ते एवढं लांब होते ना, म्हणजे ते पुण्याच्या तिकडं गेलेले होते आणि त्यांना यायला पण आपल्याला असं एखादं लांब व्यक्ती गेलेल्या कामावरती आणि मग घरून असं एकदमच घाबरून द्यायचं, कारण त्यांना गाडी चालवायची, परत तिथून फास्ट यायचं. त्यामुळे मग एवढं काही सांगितलं नाही. 1:45 वाजता मला जरा बरं वाटलं, म्हणजे तोपर्यंत ना नुसतं इकडं तिकडं असं चालू होतं. आणि शौर्यने दक्षूला खाऊ पण घातलं आणि त्याला झोपी पण लावलं झुळीमध्ये, असं होतं. म्हणजे कधी कधी इतकी वाईट परिस्थिती असते ना माणसाची की शब्दात नाही सांगू शकत. पण लेकरं खरंच कधी कधी आपल्याला इतके समजून घेतात. आणि तुम्हाला माहिती आहे, घरामध्ये आम्ही फक्त 4 जण राहतो, मी हे आणि माझे 2 मुलं. म्हणजे तुम्ही माझे पहिल्यापासून ब्लॉग पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेल. मग असं होतं. तर चला आता जास्त वेळ नाही घाला होता, मला अजून स्वयंपाक बनवायचा आहे. तो पण मी एकदम सिम्पल काहीतरी बनवणार आहे. आणि नाश्त्याचे भांडे वगैरे पण तसेच आहेत. ह्या जवळपास 8 दिवसापासून कामं मी सकाळचे भांडे संध्याकाळी घासते किंवा डायरेक्ट दुसऱ्या दिवशी घासते. माझं असं चाललं आहे. म्हणजे दिवसभर तर नुसती झोपते, लोळते, मला तर काही सुधरत नाही, असं झालं एवढ्यात म्हणा. आणि ब्लड चेक केलं तर डॉक्टर म्हणले खूप कमी आहे ब्लड. आणि डोळ्याच्या खाली तुम्ही पाहता एकदम असं काळं झालं आहे. मी सुद्धा काळी पडली आहे, कारण जेव्हा अंगामध्ये रक्त नसतं ना तर तेव्हा हे असं होतं, डॉक्टर म्हटले. त्यामुळं मग डोळे पण असे पांढरे पांढरे झाले. आणि मग आता सलाईन घ्यायचे, 2 सलाईन. सलाईनमध्ये किंवा इंजेक्शन वगैरे जर दिले ना तर मग थोडंसं बरं वाटेल, किंवा खाण्यापिण्याकडे पण लक्ष द्या. आता असं नाही की आपल्याला कोणी म्हणणार आहे तू हे खाऊ नको ते खाऊ नको, सगळं आपल्या हातात असतं. आपण बनवायचं आपण खायचं, पण तेव्हाच खरं तर कंटाळा येतो की आपणच बनवायचं ना आपण खायचं. मी तर ना लेकरांसाठी, तुम्हाला माहिती आहे, मी माझ्या व्हिडिओजमध्ये कितीतरी माझ्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करते. असं कधीच होत नाही की त्यांनी एखादी गोष्ट मागितली किंवा मी बनवून नाही दिली. आता दक्षू तर त्याला तर सांगता पण येत नाही की आई हे बनव, पण माझं असं असतं की नाही, त्यांना वेगवेगळं बनवून खाऊ घालायचं. पण जेव्हा माझी वेळ येते ना, जेव्हा हे जेवणार नसतील, तेव्हा मग मी माझ्यासाठी सिंपल असं काही बनवते. आणि खरं तर ना त्यामुळेच ह्या गोष्टी झाल्यात, म्हणजे आपण आपल्याकडे लक्ष देत नाही ना, मग असं होतं. चला असं आता मी स्वयंपाक मी केव्हापासून ब्लॉग स्टार्ट केलाय तरी हे यांचंच खेळत आहेत. आता हे पहा, हे इथे चाललंय खेळणं आणि एक इथं दादा. दक्षू काय चाललंय बाबू? दक्षू दादा तू बाळा, तसं नाही झोपू. दादा तू दक्षू काय शूज घालतोय बाबू ते बघ. तुझे घालत होते तो, तुझे सँडल म्हणून त्याचे त्याला दिले. कुठं कोणाचे? हा, तो कुठं पण जातो ना आपण, मग त्याच्यामुळे तो हातात घेतो ना. तुला आहेत ना. चला असं आहे, आता मी स्वयंपाक वगैरे बनवते. ब्लॉग पहा तुम्ही शेवटपर्यंत, जसं होईल तसं आज मी तुमच्यासोबत शेअर करते. हे पहा, म्हणजे इथून तिथपर्यंत गेलाय आता पळत पळत, कारण दादा गेलाय किचनमध्ये. दादाची ते जिथे जायचं असेल तिथेच जायचं असतं असं. तू एक काम कर ना, पतंगवरती ठेव, त्याने काय लागतं फाडून टाकेल. पटकन आंघोळ कर बाबू, डॉक्टर जातील तोपर्यंत. तुझं आवरलं पाहिजेच ना. एक काम कर, तू इकडे आधी बाबू, इकडे. दुधाची किटली कुठे? काय मी कुठे दिली दिली दूध घेऊन इथं दूध दूध आहे, दूध नाही आलं. कधी नेऊन गेली? आता दूध घेऊन ये मग जा. आधी हे अंघोळ करून लगेच आणतो. मग कर पटकन.
पाणी गरम आहे त्याच्यामध्ये न चालतो. तुझे झाले का पटकन दक्षला आंघोळ घातली, त्याला आंघोळ घातली का मग लगेच त्याला झोपी लागते. पटकन आंघोळ. साधी सिंपलच भेंडी बनवली होती आणि मग पटकन एकीकडे चपाती पण बनवून घेतली. आता भांडे वगैरे ना तसेच ठेवणार होते कारण क्लिनिकमध्ये जाऊन ना म्हणजे सलाईन घ्यायला पण थोडासा उशीर होईल. मग पटापट दक्षूला आणि शौर्याला दोघांनाही म्हटलं जीव घालता येईल आणि त्याच्यानंतर ना मग मी तर आल्यावरती जेवण करणार होते आणि दक्षूला पण जीव घातलं आणि त्याला पटकन झोपी लावत होते. आता त्याला झोपायला ना बराच वेळ लागतो, तसं सकाळपासून मी काय त्याला झोपी नव्हतं लावलं कारण मग सलाईन जवळपास 1-1.5 तास लागेल आणि तोपर्यंत तो काय उठणार नाही. मग म्हटलं चला तोपर्यंत शौर्य आहे आणि मस्त सलाईन घेऊन येते. बाबू झोपला का तो? झोपला बरं का. ऐक ना इकडं बघ ना, टीव्हीचा आवाज जास्त करू नको आणि फॅन लावते मी, कूलर चालू करते. लक्ष दे त्याच्याकडं. आता किती वाजले? 11:30. 1-1.5 तास तरी लागेल माझं सलाईन संपायला. मी बघते अजून उठणार नाही तो कारण आता बराच वेळ झोपेन. सकाळी मी त्याला त्याच्यामुळे झोपी नाही लावलेलं. लक्ष दे बघ बाबू, पप्पा नाही येत. हा टीव्हीचा आवाज कमी कर, मी फॅन लावते. तसं झोपलंय ते, झोपली त्याला बराच वेळ झोप. आता खरं तर 2 दिवसापासून चाललं होतं की मला सलाईन घ्यायचंय. इतकं ब्लड कमी सांगितलंय ना म्हणून 2-3 दिवस सलाईन घ्यायचं सांगितलं होतं, पण काय वेळच भेटत नव्हता कारण मग शौर्यला स्कूल असते आणि दक्षूला कोण पाहणार, त्यातले त्यात ह्यांना पण सुट्टी नव्हती. म्हणून मग आज म्हटलं चला संडे आहे आणि मग त्याला घरी झोपी लावलं. आणि जेव्हा शौर्य त्याच्याजवळ असतं ना मग तेव्हा थोडंसं निवांत वाटतं की तो सांभाळतोय, म्हणून मग तोपर्यंत सलाईन घेऊन आली. आणि आज छोटं सलाईन लावलं होतं त्यामुळं मग ते पटकनही संपेल असं वाटलं. मग थोडंसं बरं वाटलं. पटकन सलाईन वगैरे संपलं आणि मग तिथून घरी आलं तर ना शौर्य मला म्हणत होता आई शांत बस, कारण तो ना 2 वेळेस उठला आणि मी त्याला झोका देत होते. आता माझ्या हाताकडे पाहून ना तर शौर्याची अशी काहीशी रिॲक्शन होती की आई तुझ्या हाताला काय केलं आहे डॉक्टरांनी. आणि त्याला ना ह्या गोष्टींची इतकी भीती वाटते ना, म्हणजे डिलेव्हरीच्या टायमिंगला ना त्याने ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. मग हाताला सलाईन असू द्या किंवा मग इंजेक्शन असू द्या, म्हणून त्याला नाही असं काही पाहिलं ना इतकी काळजी वाटते ना माझी. आणि हे महाशय ना आमचे असे डोळे उघडून मला पाहत होते की आई आली आहे. म्हणजे त्याला जेव्हा आई दिसते ना झोपेतून उठल्यावरती तेव्हा पुन्हा एकदा ना डोळे झाकून घेतो की नाही आई आहे माझ्याजवळ, आणि मग पुन्हा एकदा त्याला झोप लागते. आणि याचे असे नाटकं चालू होते. आता मी नेमकं सलाईन घेऊन आले होते आणि मला थोडासा आराम पण करायचा होता, म्हणून म्हटलं आता हा झोपलेला आहे म्हणजे मला पाहून तरी कमीत कमी झोपतोय. आणि उठला तरी पण शौर्यला सांगितलं त्याच्याकडे थोडा वेळ लक्ष दे, मी पण झोपते कारण मला पण थोडासा आराम भेटेल. बाकीचे कामं तसेच ठेवून मग थोडा वेळ आराम केला. आणि झोपेतून उठल्यावरती ना मग दक्षूला पण खूप भूक लागली होती. खरं तर माझं दुखायला लागलं ना मग लेकरांचे थोडेसे हाल होतात आणि मला खूप वाईट वाटतं. मग दोघांसाठी आमच्या तिघांसाठी मस्त शिरा बनवला. मस्त मस्त छान 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 छान. माझ्या याच्यात दूध नाही टाकलं मी, ते दुधाचा दिलाय. छान आहे, छान आहे. नाही छान, मला नाही आवडत तसं. छान आहे काय? छान आहे. पाणी देऊ? खाली सांडू नको ना बाबू पाणी. पाटील नाही इथं करायचं असं. ठसका लागलं पोटाला थापडायचं. किती हुशार झाली ती. खुड 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 त्या नाही खुड 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 खुड. तर आत्ताच मग थोडासा शिरा वगैरे खाल्लाय आणि क्लिनिकमधून आल्याच्या नंतर तर आरामच केला. दक्ष उठला होता, मी झोपले आणि दक्ष उठला. मग शौर्य आणि दक्ष हे दोघेजण खेळत होते जवळपास बराच वेळ. आता 4:30 वाजलेत संध्याकाळचे. आणि आत्ता मग थोडासा शिरा खाल्ला, थोडंसं बरं वाटतंय आता. आणि सलाईनचा हात अजून दुखतोच आहे, अजून 2 घ्यायचे सलाईन. बाबू काय. चला मग हा व्हिडिओ मी तेच आता थांबवते. बाकीची जी कामं आहेत ना माझी
मग भांडे घासणं किंवा मग स्वयंपाकाचे भांडे आणि सकाळचे कपडे वगैरे धुवायचे ते मी अजून पण नाही केलेले आहे, तसेच आहेत. आता थोडंसं बरं वाटतंय आणि आता ते करायचेत मला, कारण आपण नाही केलं तर ते कोण करणार आहे असे, कधीतरी ते मलाच करायचे. पण थोडासा आराम केला होता आणि हे पण म्हटले मग काही करू नको, जेव्हा तुला बरं वाटते तेव्हा बघ. म्हटलं मग आता करूयात. आणि चला मग असा होता आजचा दिवस. बाकी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसोबत आपण भेटूया नंतर. अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.